नमस्कार, मी डॉक्टर कोमल घाटोळ, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट. आज आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल चर्चा करूया. सेरेब्रल पाल्सी हा लहान मुलांमध्ये होणारा मेंदूचा आजार आहे. सेरेब्रम म्हणजे मेंदू आणि पाल्सी म्हणजे क्षमता कमी असणे किंवा विकनेस असणे. काही कारणाने जर नवजात बाळाच्या मेंदूला इजा झाली तर त्या मुलांना सेरेब्रल पाल्सी होण्याचा धोका असतो. ही इजा बाळाला गर्भाशयात असताना म्हणजेच डिलिव्हरीच्या आधी किंवा डिलिव्हरीच्या वेळी किंवा डिलिव्हरी नंतर पहिल्या महिन्यात सुद्धा होऊ शकते. मेंदूमध्ये वेगवेगळ्या भागाचं वेगवेगळं काम असतं. मेंदूचा एक भाग बुद्धिमत्तेसाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी असतो. मेंदूचा दुसरा भाग हा शरीराची हालचाल करण्यासाठी असतो. त्यामुळेच आपण बसतो, चालतो आणि दैनंदिन काम करू शकतो. मेंदूचे काही भाग बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि शरीराचा बॅलन्स ठेवण्यासाठी असतात. त्यामुळे बाळाच्या मेंदूमध्ये किती इजा आहे आणि कुठे इजा आहे यावरून सेरेब्रल पाल्सीची लक्षणे ठरतात. त्यामुळे प्रत्येक बाळामध्ये सेरेब्रल पाल्सीची लक्षणे वेगळी दिसू शकतात. यामुळे सेरेब्रल पाल्सीचे प्रत्येक बाळ वेगळे असते. काही सेरेब्रल पाल्सीची मुलं ज्यांच्या मेंदूमध्ये इजा कमी आहे ती मुलं चालतात, बोलतात, शाळेत जातात, स्वावलंबी होतात आणि स्वतःची जीविका स्वतः भागवतात. पण काही मुलं ज्यांच्या मेंदूत जास्त इजा झाली आहे ती मुलं बोलायला, चालायला उशीर करतात आणि स्वतःच्या दैनंदिन कामासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहतात. काही सेरेब्रल पाल्सीची मुलं शाळेत, अभ्यासामध्ये सुद्धा मागे असतात. सेरेब्रल पाल्सीचं मुख्य लक्षण म्हणजे डेव्हलपमेंटल डिले. म्हणजेच या मुलांमध्ये मान धरणे, बसणे, बोलणे, चालणे ह्या सगळ्या क्रिया उशिरा होतात. तसेच या मुलांच्या हातापायामध्ये कडकपणा असतो, जो काही मुलांच्या फक्त पायात असू शकतो, काही मुलांच्या शरीराच्या एका बाजूला, तर काही मुलांमध्ये चारही हातापायामध्ये कडकपणा असू शकतो. या मुलांच्या मसल्समध्ये डिस्टोनिया असतो, म्हणजेच मुलं शांत असली की ते हातपाय सैल सोडतात, पण काही मुलं काम करायला गेले की त्यांचे हातपाय कडक होतात किंवा ते हातपाय वाकडे करतात. तसेच झोपताना ही मुलं मान मागे घेऊन जातात. यालाच आपण डिस्टोनिया असं म्हणतो. सेरेब्रल पाल्सीच्या काही मुलांना अन्न चावायला, गिळायला त्रास असतो. पाणी पिताना त्यांना वारंवार ठसका लागतो. कधी कधी त्यांची नेहमी लाळ गळत राहते. तसेच यांना जेवायला खूप वेळ लागतो. कधी कधी चावायला त्रास असतो, म्हणून या मुलांना अन्न बारीक करून द्यावं लागतं. सेरेब्रल पाल्सी असलेली मुलं लवकर बसत नाहीत. जेवताना त्यांना वारंवार ठसका लागतो. तसेच कधी कधी अन्न घटक त्यांच्या श्वासनलिकेमध्ये जातात. तसेच त्यांच्या छातीचे मसल्स कमजोर असल्यामुळे ते खोकून खोकून छातीतला कफ बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे अशा मुलांना वारंवार न्यूमोनिया होण्याचाही धोका असतो. तसेच काही मुलांना कॉन्स्टिपेशनचाही त्रास असतो, म्हणजेच त्यांची शी कडक होते. या सर्व फॅक्टर्समुळे या मुलांचं लवकर वजन वाढत नाही. तसेच या मुलांना भरपूर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा असतात. जसे बऱ्याच मुलांचं रक्त कमी असतं, तसेच रक्त आणि हाडांमधील कॅल्शियमचं प्रमाणही यांच्या शरीरामध्ये कमी असतं. सेरेब्रल पाल्सीच्या मुलांच्या मसल्समध्ये कडकपणा असल्यामुळे ही मुलं पायाची कैची करतात. काही मुलं पंजावर चालतात. हातामध्ये ही मुलं जड वस्तू उचलू शकत नाही. तसेच हातामध्ये पेन धरायला त्यांना त्रास जातो, म्हणून त्यांना लिहायलाही त्रास असतो. ज्या मुलांना हेमिप्लेजिक सीपी आहे, म्हणजे शरीराच्या एकाच भागामध्ये विकनेस आहे, अशी मुलं चालताना पाय घासत घासत चालतात. तसेच ही मुलं शरीराची एक बाजू व्यवस्थित वापरू शकत नाही. काही सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना बघायला आणि ऐकायला त्रास असू शकतो. त्यामुळे ही मुलं आपल्या चेहऱ्याकडे बघत नाहीत किंवा वस्तूवर नजर टिकवत नाही. सेरेब्रल पाल्सीच्या 50% जास्त मुलांमध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असते, म्हणजेच वयानुसार त्यांची समज मागे असते आणि ही मुलं अभ्यासात मागे असतात. शाळेत शिकवलेलं त्यांना समजत नाही आणि लक्षातही राहत नाही, म्हणून त्यांना स्पेशल स्कूलमध्ये टाकण्याची गरज पडू शकते. सेरेब्रल पाल्सीच्या काही मुलांना झटके किंवा फिट येण्याचाही त्रास असतो, ज्याला आपण इपिलेप्सी असे म्हणतो. इपिलेप्सी या विषयावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये इपिलेप्सीची कारणे काय आहेत, इपिलेप्सीची लक्षणे काय, इपिलेप्सीची ट्रीटमेंट शक्य आहे का आणि ही ट्रीटमेंट किती दिवस घ्यावी लागते याबद्दल आपण चर्चा केली आहे. आता आपण पाहूयात की मुलामध्ये सेरेब्रल पाल्सीची कारणे काय आहेत. बाळाच्या डिलिव्हरीच्या आधी, म्हणजेच गर्भाशयात असताना किंवा डिलिव्हरी दरम्यान किंवा डिलिव्हरी नंतर काही कारणाने जर बाळाच्या मेंदूला इजा झाली तर सेरेब्रल पाल्सी होण्याचा धोका असतो. बाळ आईच्या पोटात असताना त्याला नाळेमधून रक्तपुरवठा कमी पडला किंवा आईला रुबेला, टॉर्च इन्फेक्शन सारखे इन्फेक्शन झाले तर बाळाच्या मेंदूला इजा होऊ शकते. आईच्या रक्तातील व्हिटॅमिन B12 हे बाळाचा गर्भाशयात मेंदू बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आईच्या रक्तात जर B12 व्हिटॅमिनची कमतरता असेल तर बाळाच्या मेंदूची रचना बिघडते. त्यामुळे पुढे जाऊन मुलाला सेरेब्रल पाल्सीचा त्रास होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सीचं दुसरं कारण म्हणजे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणे. जन्माच्या वेळी बाळ लगेच रडले नाही किंवा बाळ 6व्या-7व्या महिन्यातच जन्माला आले, म्हणजेच प्रीमॅच्युअर असले किंवा बाळाचं जन्माच्या वेळी वजन 2 किलोपेक्षा कमी आहे
किंवा बाळाने गर्भाशयातच शी केली त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, किंवा काही मुलं कमी वजनाची झाल्यामुळे तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मेंदूला इजा होऊन अशा मुलांना सेरेब्रल पाल्सीचा त्रास होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सीचं तिसरं कारण म्हणजे डिफिकल्ट डिलिव्हरी. म्हणजेच डिलिव्हरी दरम्यान जर बाळाचे वजन जास्त असेल तर नॉर्मल डिलिव्हरी करणे अवघड जाते आणि अशा मुलांना फोर्सेप किंवा व्हॅक्यूमचा वापर करून त्यांची डिलिव्हरी करावी लागते. अशा वेळी बाळाच्या मेंदूला इजा होऊ शकते, आतमध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे पुढे जाऊन या मुलांना सेरेब्रल पाल्सीचा त्रास होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सीचं चौथं कारण म्हणजे हायपोग्लायसेमिक ब्रेन डॅमेज. म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूला इजा होणे. काही मुलांना पहिल्या 4 ते 5 दिवसात दूध व्यवस्थित दिले जात नाही, किंवा आईला जर डायबिटीज असेल तर त्यांच्या बाळांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रक्तातील साखर कमी होण्याचा धोका असतो. रक्तातील साखर कमी झाली की मेंदूच्या मागच्या भागामध्ये इजा होऊ शकते आणि पुढे जाऊन यांना सेरेब्रल पाल्सीचा त्रास होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सीचं 5वं कारण आहे नवजात बाळामध्ये अति प्रमाणात कावीळ होणे. आईचे ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह आहे आणि मुलाचे ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर अशा मुलांना कावीळ म्हणजे जॉन्डिस होतो. प्रमाणाबाहेर कावीळ वाढल्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते. सेरेब्रल पाल्सीचं 6वं कारण म्हणजे लहान मुलांच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन होणे. काही कारणाने जर लहान मुलांना मेंदूमध्ये इन्फेक्शन झाले आणि मेंदूला कायमस्वरूपी इजा झाली तर पुढे जाऊन अशा मुलांना सेरेब्रल पाल्सीचा त्रास होतो. सेरेब्रल पाल्सीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही मुलांना फक्त पायामध्ये त्रास असतो, ज्याला आपण डायप्लेजिक सेरेब्रल पाल्सी असे म्हणतो. त्यांचे पाय कडक असतात, त्यामुळे त्यांना चालायला आणि बसायला उशीर होतो, पण बुद्धिमत्तेने ही मुलं नॉर्मल असू शकतात. काही मुलाला शरीराच्या एकाच भागामध्ये विकनेस किंवा कडकपणा असतो, त्याला आपण हेमिप्लेजिक सिटी असे म्हणतो. अशी मुलं चालायला आणि रांगायला उशीर करतात, पण त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते आणि हे मुलं स्वावलंबी जीवन जगू शकतात. या मुलांना झटक्यांचा त्रास असल्यास झटके सुद्धा शरीराच्या एकाच बाजूला येतात. पण ज्या मुलांच्या मेंदूमध्ये जास्त इजा असते अशा मुलांचे 4ही हातपाय कमजोर असतात आणि त्यामध्ये कडकपणा असू शकतो. अशा मुलांना मान धरायला, बसायला, बोलायला आणि वयानुसार समज यायला या सगळ्याच गोष्टींमध्ये उशीर लागतो. अशा मुलांची बुद्धिमत्ता सुद्धा इतर मुलांपेक्षा मागे असते आणि ही मुलं अभ्यासात कमजोर असतात. बहुतांश वेळा ही मुलं दैनंदिन कार्यासाठी म्हणजे आंघोळ करणे, शी-सुला जाणे, जेवणे यासाठी सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून असतात. आता आपण पाहूयात की सेरेब्रल पाल्सीची ट्रीटमेंट किंवा उपचार काय आहेत. वयाच्या 5 वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो. 5 वर्षांपर्यंत मेंदूचा 95% विकास पूर्ण होतो. तसेच वय कमी असताना मेंदूमध्ये न्यूरोनल प्लास्टिसिटीचा गुणधर्म असतो. म्हणजेच या वयामध्ये मेंदूला नवीन गोष्टी शिकवणे सोपे असते. म्हणूनच सेरेब्रल पाल्सीच्या मुलांमध्ये जितक्या लवकर ट्रीटमेंट सुरू करू तितका चांगला फरक दिसून येतो. सेरेब्रल पाल्सीच्या ट्रीटमेंटमध्ये फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि काही मेडिसिनचा समावेश होतो. फिजिओथेरपीमध्ये शरीराचे काही विशिष्ट व्यायाम असतात, त्यामुळे मूल लवकर बसायला, चालायला शिकू शकते. स्पीच थेरपीमध्ये मुलांकडून जिभेचे आणि जबड्यांच्या स्नायूंचे व्यायाम करून घेतले जातात, त्यामुळे मुलं लवकर बोलायला लागतात आणि ज्या मुलांना जेवण करण्यासाठी, चावण्यासाठी आणि जेवण गिळण्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत त्या मुलांचे हे प्रॉब्लेम्स कमी होतात. तसेच काही मुलांची लाळ गळणे सुद्धा या स्पीच थेरपीमुळे कमी होते. काही मुलांना लाळ गळणे कमी होण्यासाठी मेडिसिन सुद्धा द्यावे लागतात. ज्या मुलांना फिट येण्याचा किंवा झटक्यांचा त्रास आहे अशा मुलांना झटके थांबवण्यासाठी औषधे द्यावी लागतात. या मुलांमध्ये झटक्यांची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे, कारण वारंवार येणारे झटके हे मेंदूला इजा करतात आणि त्यांची बौद्धिक क्षमता आणखी कमी करतात. ज्या मुलांच्या हातापायाला कडकपणा आहे त्यांचा कडकपणा कमी करण्यासाठी काही मेडिसिन सुद्धा आपल्याला द्यावे लागतात, कारण शरीर जर कडक असेल तर या मुलांना बसायला, चालायला, अन्न गिळायला, चावायला त्रास होतो. तसेच हातापायात कडकपणा असेल तर फिजिओथेरपीचाही पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. तसेच सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना जेवायला त्रास असल्या कारणाने न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही, त्यांचे वजन व्यवस्थित वाढत नाही आणि त्यांना भरपूर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असतात. तसेच काही मुलांना चालता येत नसल्यामुळे ती घराबाहेर उन्हामध्ये जात नाहीत, म्हणून रक्तातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी होते, हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा मुलांना कधी कधी आपल्याला न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि विटॅमिन्सची औषधे सुद्धा द्यावी लागतात. कधी कधी ही मुलं लवकर चालावी, बसावी म्हणून काही ब्रेसेसचा वापर आपल्याला या मुलांमध्ये करावा लागतो, त्यामुळे यांना बसायला, चालायला सोपे होते. जी मुलं नेहमी पंजावर चालतात आणि त्यांच्या पायामध्ये कडकपणा आहे अशा मुलांसाठी अँकल फूट ऑर्थोसिस हा स्पेशल शूज असतो. ज्या मुलांचा अंगठा नेहमी हातामध्ये असा फोल्ड राहतो त्यांच्यासाठी थंब स्प्रिंट दिल्या जातो.
ज्यामुळे अंगठा सरळ होण्यास मदत होते आणि मुलं हाताचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. ज्या मुलांच्या पायामध्ये खूप कडकपणा आहे आणि ते नेहमी पायाशी क्रॉस ठेवतात किंवा पंजावर चालतात, अशा मुलांमध्ये पायाचा कडकपणा कमी करण्यासाठी मसल्समध्ये बोटॉक्स इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे मसल्स फ्लेक्झिबल होतात आणि त्यांना चालायला सोपे जाते. कधी कधी काही मुलांमध्ये पायाच्या मसल्सच्या सर्जरीज कराव्या लागतात, जेणेकरून ते पंजावर न चालता सरळ चालले पाहिजे. सीपी असलेल्या मुलांच्या पालकांचा हा नेहमी प्रश्न असतो की माझे मूल नॉर्मल होईल का किंवा तो स्वतःचं आयुष्य स्वतः जगेल का. या प्रश्नाचं उत्तर डिपेंड करतं की सेरेब्रल पाल्सीच्या मुलाच्या मेंदूमध्ये इजा किती आहे आणि पालक किती तत्परतेने फिजिओथेरपी, स्पीच थेरपी करतात आणि रेग्युलरली मेडिसिन देतात. ज्या मुलांना शरीराच्या एकाच बाजूला त्रास आहे किंवा केवळ पायात त्रास आहे, अशी मुलं बहुतांश वेळी बुद्धीने चांगली असतात व ट्रीटमेंटने ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. स्वतःची कामं स्वतः करतात आणि शाळेत जातात व स्वावलंबी होतात. ज्या मुलांना चारही हातापायात त्रास असतो, अशा मुलांची बौद्धिक व शारीरिक क्षमता कमी असते. अशी मुलं बसली पाहिजे, बोलली पाहिजे आणि स्वतःचे काम स्वतः करू शकली पाहिजे, हा आपला प्रयत्न असतो. या मुलांची बौद्धिक क्षमता कमी असल्या कारणाने कधी कधी या मुलांना स्पेशल स्कूलमध्ये टाकावे लागते, जिथे सर्व स्पेशली चॅलेंज मुलं असतात, कारण या सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिकवण्याची गरज असते. अशा प्रकारे सेरेब्रल पाल्सीचे लवकर निदान आणि ट्रीटमेंट झाल्यास ही मुलं निरोगी आयुष्य जगू शकतात.